हॅपी मकर संक्रांती ऑल. आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल मिक्स पालेभाज्यांची भाजी. त्याला खिंगट असं म्हणलं जातं. त्यासाठी इथे आपण सर्व भाजीपाला व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत. वांगे आहेत, घेवडा, बीन्स, बोर, नंतर ऊस, नंतर इकडे आपण घेतलेले आहे गाजर, वाटाणा, शेंगदाणे, नंतर इथं ज्वारीचे कणीस आणलेले होते, कोथिंबीर, आणि नंतर इथे हरभरा सोलून घेतलेला आहे, आणि इथे तीळ आहे. हे सर्व भाजीपाला आपण कट करून घेतलेले आहेत. आता याची आपण भाजी बनवणार आहोत, खिंगटाची मस्तपैकी संक्रांती स्पेशल. या सर्व भाज्या आपण आता मिक्स करून घेतलेल्या आहेत. एका परातीमध्ये पाणी घेतलं आहे आणि सर्व भाज्या एकदम मिक्स करून धुवून घेतले जात आहेत. हे आता व्यवस्थितपणे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत व्हेजिटेबल. एकदम व्यवस्थित असे स्वच्छ झालेले आहेत भाजी. या सर्व भाज्या आपण आता मिक्स करून घेतलेल्या आहेत. एका परातीमध्ये पाणी घेतलं आहे आणि सर्व भाज्या एकदम मिक्स करून धुवून घेतले जात आहेत. हे आता व्यवस्थितपणे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत व्हेजिटेबल. या भाजींची आता आपण एक उकळी काढून घेणार आहोत, जसं की एक वाफ काढून घ्यायची. नंतर यापासून आपण खिंगटाची छान अशी भाजी बनवणार आहोत. आता याची वाफ काढून घेतलेली आहे आपण. व्यवस्थित हे शिजून झालेलं आहे व्यवस्थित. आता याच्यापासून आपण हे खिंगटाची भाजी बनवणार आहोत. वाटणासाठी लसूण सोलून घेतलेलं आहे, कांदा भाजून घेतलेला आहे, आणि खोबरे पण एकदम भाजून घेतलेले आहे. आता इकडे तीळ पण भाजून घेत आहोत आपण. वाटण बारीक करून घेत आहोत आता. वाटण बारीक करून घेतलेलं आहे हे छान असं. आता तेल गरम करून घेतलेलं आहे, आणि आता आपण जे वाटण बनवलेलं आहे तेलात परतून घेत आहोत. आता आपण खिंगटाची छान अशी मिक्स व्हेज भाजी बनवत आहोत. वाटण व्यवस्थितपणे भाजून घेतलेलं जातं, फ्राय व्यवस्थित झाला पाहिजे. ही आता वाटणामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेत आहोत. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ही भाजी स्पायसी बनवणार आहोत, तर त्यासाठी कांदा, लसूण ची बनवलेली मसाला टाकत आहोत. व्यवस्थित असं मिक्स करणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे भाजीला व्यवस्थित अशी टेस्ट येणार आहे. काळा मसाल्यामुळे ते मस्त हे व्यवस्थित भाजून कलर भाजीचा पण चेंज होणार आहे. आता आपण जे कड करून घेतलेली आहे सर्व भाज्यांची ती टाकून घेणार आहोत. आता हे सगळे व्यवस्थित मिक्सर करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जे मसाला बनवलेला आहे तो पूर्णतः सर्व भाजीला लागला पाहिजे. व्यवस्थित असं फ्राईड झाल्यामुळे भाजी एकदम टेस्टी बनणार आहे. बारीक केलेलं तीळ जे आहे भाजून ते आपण पुढे यामध्ये टाकून घेत आहोत. ते पण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत. भाजीला फ्लेवर एकदम छान येणार आहे.
आता हे छान मिक्स करून घेतल्यामुळे याला थोड्या वेळ आपण वाफलून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे, छोट्या फ्लेमवरती थोडंसं वाफलून घ्यायचं आहे. छान असे वाफलून झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. आपल्याला भाजी जेवढी बनवायची त्यानुसार आपण पाणी घेत आहोत. याला तुम्ही बघू शकता एकदम असं सॉफ्ट असं हे शिजून झालेलं आहे. पाणी टाकून घेतोय आपण. व्यवस्थित अशी भाजी बनणार आहे. आता ही आपण थोडं 5-10 मिनटं व्यवस्थित उकळी करेपर्यंत ही भाजी ठेवणार आहोत. मग ही भाजी खेंगटची भाजी एकदम छानपैकी बनणार आहे. छान अशी बाजरीची भाकरी बनलेली आहे, तीळ भाकर. अशा प्रकारे आपले संक्रांतीचे मिक्स व्हेज खेंगट आणि भाकरी तीळ लावलेली तयार झालेली आहे. हे पूर्णतः वाण भरत आहेत. यामध्ये प्रत्येक सुगडामध्ये वाण भरून घेत आहोत. फुले वाळले जातात. तीळ तांदूळ उदबत्ती ओवाळत आहे. अशा प्रकारे आपली ही पूजा संपन्न झालेली आहे संक्रांतीसाठी. हॅपी संक्रांती.